अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सांगवा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे 29 मार्च शनिवार रोजी संस्थानच्या वतीने सकाळी 7 ते 10 वाजता मंदिर परिसर आणि ग्राम परिसर साफसफाई व दुपारी 5 वाजता अमावस्या निमित्त चंदनओटी व असे विविध धार्मिक कार्यक्रमांसह भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। गुढीपाडव्यानिमित्त महाराजांचे झेंडे चढवण्याचा भव्य दिव्य नेत्रदीप सोहळा संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर यांच्या शुभ हस्ते आणि विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत लाखो भाविकांच्या साक्षीत संपन्न होणार आहे। 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। अवधूत भजन, रात्री रमणा, पालखी रथ, महाराजांच्या ओवीवर प्रवचन तसेच रक्तदान शिबिर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। चैत्र मास मांडीचा वाढव्यास अर्जाने प्रारंभ होणार असून मंदिरातून संपूर्ण गावातून पालखी रथ काढला जाणार आहे। यावर्षी संस्थानच्या वतीने भाविकांकरता सावलीसाठी दर्शन नेट, मंडप, चप्पल स्टँड, झेंडे चढताना समोरून सतत दर्शन, यात्रेत टांकेद्वारा पाणी पुरवठा भाविकांसाठी केला जाणार आहे। त्याचप्रमाणे यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरता विविध उपाययोजना संस्थानच्या वतीने करण्यात आल्या आहेत। सर्व मार्गांवर व्यवस्था, भाविक भक्त आणि माणींना बसण्याकरता भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली आहे। या यात्रा महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, अनिल बेलसरे, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी यांच्यासह सर्व या यात्रेच्या नियोजनाकरता व्यस्त झाले असून सर्वांनी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। अध्ययन समाचार लाईव्ह, चांदूर रेल्वे।